भोंदू अशोक खरात याला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याने अघोरी कृत्य करण्यासाठी नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. मी आता त्याच्या शिवनिका संस्थान परिसरामध्ये आहे. माझ्या डाव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे, तर उजव्या बाजूला इकडे त्याने मोठा फार्म हाऊस आणि एक आमराई देखील उभारलेली आहे. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की या उजव्या बाजूला इकडे त्याचा मोठा हा सगळा फार्म हाऊसचा परिसर आहे. जवळपास 17 एकरची त्याची ही सगळी आमराई आहे आणि एकीकडे ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे. अनेकदा तो याच परिसरामध्ये पूजा अर्चा आणि होम हवन करत होता. त्या माध्यमातून तो नकली साप दाखवून, नकली वाघ दाखवून महिलांना असेल, नागरिकांना असेल भीती घालत होता आणि विविध पूजा अर्चा, विविध त्यांच्याकडून अघोरी कृत्य करून घेण्यासाठी तो लाखो रुपये त्यांच्याकडून उकळत होता. आणि या सगळ्याच याच्यातून त्याने नंतर महिलांचं शोषण देखील केल्याचं समोर आलेलं आहे. मात्र हे सगळे अघोरी कृत्य करत असताना त्याने नरबळी दिलेत का असा संशय पोलिसांना आहे आणि पोलीस आता त्या दृष्टीने तपास सगळा करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातच या संपूर्ण परिसरामध्ये या अशोक खरातला आणून त्याच्याकडून आणखी काही या घटनाक्रमामध्ये, या गुन्ह्यामध्ये उकल होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.